काय ऐकता ना मंगळवेडेकरांनो? माझं नाव गणेश बजरंग हजारे. मी एक एसटी ड्रायव्हर आहे. मी बाजारातून फोन आल्यानंतर मग घरी चाललो होतो. 4 तारीख होती माझी आणि चाललो होतो. गटर दत्त मेडिकल विषयी ट्रॅफिक जाम असते भरपूर. गाडी पण हळू होती माझी. अचानक गटर एकदम मोठी ती गाडी ती घसरली. ती पूर्ण गटरीत गाडी गाडीच्या वर अशा अवस्था झाली. ती उलट जर झालं असतं तर मी आज त्याचं खालाच आलो असतो. आणि काल पण हीच घटना झाली होती. एक बाई चालत चालली होती. अचानक तिचा पाय घसरला. गच्चीत ती पूर्ण बाई सुद्धा आडवी झाली. मी हाईटला जास्त असल्यामुळे माझ्या गुडघ्यापर्यंत मी आत गुडघे पूर्ण गटरीपर्यंत गेले आणि मी एवढं झालं पुन्हा चक्कर आली, धडकलो, टाके पडले. पुन्हा मला काय चक्कर आली, मला तिथे काय कळलं नाही. सगळ्यांनी मिळून मला दवाखान्यात आणलं. आता डॉक्टरने सलाईन लावले. टाके घेतो म्हणले, ती सलाईन संपवल्या, टाके घेत. गटरीची अवस्था नाही. कोणती बाकी राजकारण ह्याच्या कारण बघते ह्याच्याकडे कोण बघत नव्हते. समाजकारणाला कोण लक्ष देत नाही. मला किती मिळते, तुला किती मिळते, ह्याच चालू आहे. सगळ्या गटऱ्या जिनीज लाईनला तिथं झाकण नाही आणि जिथं झाकण आहे ते 5 इंची झाकण आहे. आता बाजारपेठेत 5 इंची झाकणाची ही केलं जातं का? एवढी बी अवस्था बेकार आहे, तरी पण लक्ष देत नाहीत. आणि नगरसेवक मनमानी कारभारात करेल का नाही करेल, कोण लक्ष देत नाही, दखल घेत नाही. त्यामुळे काय किती दिवस अजून हेच चालणार? चला बदल घडवूया. जनतेच्या स्वाभिमानासाठी, शहराच्या विकासासाठी.